धुळे पंचायत समितीतील कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रत्यक्ष पाहणी दरम्यान पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये कर्मचारी अनुपस्थित असतानाही अनेक ठिकाणी लाईट आणि पंखे विनाकारण सुरू असल्याचे निदर्शनास आले। यामुळे शासनाच्या वीज खर्चावर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याचा आरोप केला जात आहे। याचवेळी गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांची भेट घेण्यासाठी दूरवरून आलेले अनेक ग्रामस्थ त्यांच्या दालनात बाहेर प्रतीक्षा करत बसले होते। मात्र बीडीओ कार्यालयाला बाहेरून कुलूप लावण्यात आल्याचे आढळून आले। त्यामुळे सार्वजनिक कार्यालयाला बाहेरून कुलूप लावणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। या संदर्भात शिपाई आणि संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता साहेबांच्या दालनात महत्त्वाची कागदपत्र असल्याने चोरी टाळण्यासाठी साहेब बाहेर असताना त्यांच्या आदेशानुसार दालनाला कुलूप लावले जाते असे उत्तर देण्यात आले। मात्र जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असणे अपेक्षित असताना अशा प्रकारे दालनाला कुलूप लावणे हे कितपत योग्य आहे यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांना तात्काळच बसावे लागणे ही प्रश्नासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तसेच रिकामा कार्यालयामध्ये विनाकारण सुरू असलेले लाईट आणि पंखे ही सार्वजनिक पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोपही होत आहे। त्यामुळे अशा निष्काळजीपणामुळे वाढणारे वीज बिल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वसूल करावे आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। प्रश्न एवढाच, जनतेच्या सेवेसाठी असलेली कार्यालय जनतेसाठी खुली राहणार की कुलूप बंदच? करदात्यांची पैशाची अशी उधळपट्टी करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का? मी जितेंद्र करणार, जनसामान्यांचा आवाज।